धडा 26वा आमचे चुकले, इयत्ता 4थी, 4th स्टँडर्ड, SSC बोर्ड. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री खात होते. टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफले, साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारी प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा. म्हणजे ट्रेनमधनं एक गुरुजी, म्हणजे आत्ताच्या काळात आपण ज्याला टीचर म्हणतो ते म्हणजे सर म्हणू शकतो, ते सर निघालेले होते ट्रेनमधनं. त्यांचं नाव आहे साने गुरुजी. समोर जे लोक बसलेत त्यांच्या ट्रेनमध्ये, ती लोक संत्र वगैरे खातात. त्याची साली जे आहेत ना, शेंगा वगैरे खाऊन तिथंच टाकत होते. साने गुरुजी काय करतात, ते सगळं गोळा करतात आणि आपल्याकडे पुढे ठेवून टाकतात कागदात. तरी पण हे असं करून पण म्हणजे ते समोरच्यांनी कचरा केलाय, त्यांनी स्वतः साने गुरुजींनी बांधून ठेवलं स्वतःकडे, तर त्या समोरच्या लोकांना जराही वाईट वाटत नाही, लाज वाटत नाही या गोष्टीबद्दलची. पण काय, तो पुढच्या स्टेशनला नेमकं गाडी जेव्हा थांबते तेव्हा एक जण कोणतरी चढतं ट्रेनमध्ये आणि साने गुरुजींना बघून त्यांना जाऊन नमस्कार करतं. हे नमस्कार केलेला बघून काय होतं, त्या लोकांना जे इतर बसले, ज्यांची ह्यांनी सालं गोळा करून ठेवली संत्र्याची वगैरे, त्या लोकांना एकदम आश्चर्य वाटलं. अरे कोण आहेत हे, ह्यांचे अगदी येऊन पाया पडायला लागलेत लोक, म्हणजे रिस्पेक्ट एवढे द्यायला लागलेत, म्हणजे नेमकं कोण आहेत असं त्यांना हे पडला प्रश्न. मग त्यांना कळलं की ते साने गुरुजी आहेत. मग त्याला हे साने गुरुजी हे कळून ह्या लोकांना जरा मग वाईट वाटले किंवा लाज वाटली त्यांना. अरे आपण असं कसं वागलो, आणि त्यांनी आपले म्हणजे खाल्लेल्या गोष्टींची सालं वगैरे गोळा केली आहेत. मग जरा शरम आली, त्यांना लाज वाटली. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार. गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. म्हणजे साने गुरुजींना त्या जेव्हा लोकांना कळलं की हे साने गुरुजी, तेव्हा ते त्यांची माफी मागतात, सॉरी म्हणतात थोडक्यात इंग्लिशमध्ये, क्षमा मागतात. म्हणजेच मराठीत सॉरीला क्षमा म्हणतात. क्षमा मागितली त्यांनी साने गुरुजींची. तेव्हा साने गुरुजी त्यांना काय म्हटले, मी तुम्हाला सॉरी, तुम्ही जरी म्हटलं तरी तुम्हाला क्षमा करणारा मी कोण आहे. तर ते म्हणतात की गाडी आपली सगळ्यांचीच आहे, सगळ्यांनी ती स्वच्छ ठेवली पाहिजे ना, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. जरी समजा गाडी स्वच्छ करणारी लोक असतील कामाला ठेवले, पण प्रत्येक जे कोण गाडीत बसतं, ट्रेनमध्ये बसतं, फॉर एक्झाम्पल आपण बसमध्ये पण बसतो, पण ती दुसऱ्यांची गाडी आहे, गव्हर्नमेंटची गाडी आहे, म्हणून आपण घाण करून उपयोग नाही, कुठेही कचरा फेकून उपयोग नाही. तिथे डस्टबिन नसेल समजा, तर आपण आपल्याकडे एखादी पिशवी ठेवू शकतो, त्याच्यात आपला कचरा भरून ठेवू शकतो आणि मग जेव्हा डस्टबिन दिसेल तिथे कचरा टाकू शकतो. अशी ही गुरुजींची वृत्ती. इथं थोडे हे गेले, नंतर बघू. अशा जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही. ॲक्च्युली अशा नाही, तर आपल्या असेल, आपल्या जीवनात